जर तुम्ही एक यूट्यूबर असाल आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यूट्यूबवर अनेक नवनवीन पॉलिसीज लागू झालेल्या आहेत। 2026च्या नवीन वर्षात यूट्यूबने खूप सारे नवीन नियम आणि धोरणे अपडेट केली आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचं आहे। ही सगळी माहिती तुमच्या लक्षात न ठेवता जर तुम्ही यूट्यूबवर काम केलं तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही, तुमचा चॅनल स्ट्राईक येऊ शकतो, तुमचा चॅनलला टर्मिनेट होऊ शकतो आणि अगदी तुमचा चॅनल डिलीट देखील होऊ शकतो। म्हणून 2026 मध्ये नवीन वर्षात यूट्यूबच्या कोणकोणत्या नवीन पॉलिसीज आहेत, त्या किती प्रकारच्या आहेत आणि त्या कशा प्रकारच्या तुमच्या चॅनलवर परिणाम करतात, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। हा संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन पूर्ण पहा, तेव्हा तुम्ही या यूट्यूबवर योग्य पद्धतीने काम करू शकाल, नाहीतर तुमचं यूट्यूब चॅनल कधीही डिलीट वगैरे होऊ शकतं। म्हणून मी विनंती करतो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा विषय यूट्यूब पॉलिसी आहे। आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यूट्यूबवर कोणकोणत्या पॉलिसीज असतात? सर्वात आधी मुख्य पॉलिसी बद्दल थोडं सांगतो, ती म्हणजे कॉपीराइट। कॉपीराइट म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे। कॉपीराइट म्हणजे काय? एक असतो कॉपीराइट कंटेंट आयडी आणि दुसरा असतो एखाद्याचा कॉपीराइट कंटेंट काही मटेरियल वापर करू नका। उदाहरणार्थ, तुम्ही माझा व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या चॅनलवर टाकला तर मी तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकतो। आणि यूट्यूबवर खूप साऱ्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत, जर तुम्ही त्या गाईडलाईन्सचा भंग केला तर यूट्यूब तुम्हाला स्ट्राईक देतो। आणखी एक गोष्ट असते क्लेम। एखाद्याचा कंटेंट आयडी असतो, एखाद्याचं म्युझिक तुम्ही वापरलं, कोणाचा फोटो वापरला तर तो व्यक्ती तुमचा व्हिडिओ ब्लॉक करू शकतो, तुमच्या व्हिडिओ कॉपीराइट क्लेम देऊ शकतो। यामुळे काय होतं, तुम्ही कमावलेला सगळा डॉलर्स तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही कॉपीराइट कंटेंट वापरला आहे, म्हणून कॉपीराइट क्लेम येतो। याबद्दल सर्वांनाच माहिती आहे। आता मित्रांनो, काही मुख्य पॉलिसीज आहेत ज्याबद्दल तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे। पहिली कोणती? ती म्हणजे हेट पॉलिसी। त्यानंतर येते हॅरेसमेंट पॉलिसी। हॅरेसमेंट ही सुद्धा एक पॉलिसी आहे। त्यानंतर येते सेफ्टी पॉलिसी। इतक्या साऱ्या पॉलिसीज मी तुम्हाला मेन मध्ये सांगणार आहे आणि पुढे अजून काय काय असतं तेही सांगणार आहे। ठीक आहे, हेट हॅरेसमेंट सेफ्टी म्हणजे काय? आता हेट हॅरेसमेंट सेफ्टी यात काय येतं? उदाहरणार्थ, तुम्ही व्यक्ती विरोधात हेट स्पीच देता, विनाकारण एखाद्याला शिवीगाळ करून व्हिडिओ बनवता, हे तुम्ही करू शकत नाही। कोणालाही हॅरेसमेंट करता येत नाही, हे मान्य केलं जातं। आणि तिसरी पॉलिसी म्हणजे सेफ्टी। सेफ्टीच्या बाबतीत यूट्यूब आता खूपच कडक झाला आहे। अलीकडे 2 दिवसापूर्वी एक यूट्यूबर होता, त्याच्या चॅनलवर एक स्ट्राईक आला। कसा आला माहिती आहे का? तो यूट्यूब एका रॅलीला गेला होता आणि तिथे व्लॉग शूट करत होता। त्या रॅलीमध्ये खूप सारे बायकर्स होते जे हेल्मेट न घालता बाईक चालवत होते। त्यातला एक बायकर्स बाईक चालवत होता आणि त्याच्या मागे जो मुलगा बसलेला, तो मुलगा काय करत होता? त्या चालत्या गाडीवर उभा राहिला होता। त्या बाईकवर उभा राहिलेलं दृश्य यूट्यूबने डिटेक्ट केलं आणि यूट्यूबने त्याच्या चॅनलला स्ट्राईक दिला। का दिला? कारण तो सेफ्टी पॉलिसीच्या विरुद्ध होता। ते दृश्य धोकादायक आणि हानिकारक होतं। सेफ्टी म्हणजे सुरक्षिततेची पॉलिसी। सेफ्टीकडे खूप लक्ष द्यावं लागतं। कुठे तुम्ही व्लॉग बनवत असाल आणि कुठे एखाद्याला स्टंट करत असेल, कोणी चालत्या गाडीवर उभा असेल किंवा कुठलीही धोकादायक गोष्ट दिसत असेल, असा तुम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही। हे सगळं सुद्धा पॉलिसीमध्ये येतं। आता तुम्हाला समजलं असेल यूट्यूब किती कडक झाला आहे, कारण तिथे एका मुलानं बाईकवर फक्त 2 सेकंड मध्ये उभं राहिलेलं होतं, ते सुद्धा यूट्यूबने डिटेक्ट केलं। कारण आता यूट्यूबकडे सर्वात मोठी ताकद आहे ती AI आल्यानंतर यूट्यूब काही शोधू शकतं। चला मित्रांनो, आता पुढच्या पॉलिसीकडे वळूया। दुसरी पॉलिसी कोणती?
मिसइन्फॉर्मेशन आणि सेन्सिटिव्ह टॉपिक. मिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय? मिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय होतं? उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीची माहिती देता किंवा मेडिकल संबंधी चुकीची माहिती देता, कोणत्या औषधाबद्दल चुकीची माहिती देता किंवा एखाद्या अशा अन्न पदार्थाबद्दल सांगता जो खाल्ल्याने लोकांची तब्येत बिघडू शकते, आरोग्याला नुकसान होऊ शकते. हे सगळं मिसइन्फॉर्मेशन मध्ये येतं. लोकांसाठी हानिकारक ठरवणारी कोणतीही चुकीची माहिती तुम्ही देऊ शकत नाही. मिसइन्फॉर्मेशन देणं मनाई आहे. सेन्सिटिव्ह टॉपिक, आणखी खूप सारे सेन्सिटिव्ह टॉपिक असतात. उदाहरणार्थ, राजकारणाशी संबंधित विषय, समाजाशी संबंधित नाजूक विषय ज्यावर बोलताना फार काळजी घ्यावी लागते. असं केल्याने कुठेतरी दंगा होऊ शकतो, गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बनवू शकत नाही. मला आशा आहे तुम्हाला हे सगळं समजले असेल. चाइल्ड सेफ्टी पॉलिसी. आता बोलूया तिसऱ्या पॉलिसी बद्दल, चाइल्ड सेफ्टी. ही पॉलिसी सध्या युट्यूबवर खूपच कडक झाली आहे. जर तुम्ही एखाद्या मुलाला तुमच्या चॅनलवर तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. त्या मुलाने योग्य कपडे घातलेले असावे, तो कोणत्याही अशी ऍक्टिव्हिटी करू नये ज्याच्यामुळे त्याला धोका निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, कुठे फटाके फोडत असेल, कुठे धावत असेल किंवा सायकलवर स्टंट करत असेल, असं काही धोकादायक दाखवू नका. हत्यार वगैरे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चाइल्ड सेफ्टी पॉलिसी युट्यूबवर खूपच कडक आहे. आजही अनेक युट्यूब चॅनल या पॉलिसीमुळे डिलीट झाले आहेत. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल. आता पुढचा मुद्दा काय आहे? युट्यूबचे अनेक टर्म्स ऑफ सर्व्हिस आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर येतो मॉनिटायझेशनचा विषय. युट्यूबवर खूप साऱ्या पॉलिसीज आहेत, त्या सगळ्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील जेणेकरून मॉनिटायझेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये. काय काय गोष्टींची काळजी घ्यावी? पहिली गोष्ट म्हणजे मॉनिटायझेशन साठी क्रायटेरिया तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. युट्यूबने एक नवीन अपडेट आणला आहे ज्याबद्दल तुम्हाला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे इनऑथेंटिकल कंटेंट. आता इनऑथेंटिक कंटेंट म्हणजे काय? याचा अर्थ असा की तुम्ही ओरिजिनल कंटेंट बनवणं खूप गरजेचं आहे. ओरिजिनल कंटेंट म्हणजे काय? फक्त कुठेतरी कोणाचा थोडाफार क्लिप उचलून व्हिडिओ तयार करणं म्हणजे ओरिजिनल कंटेंट नाही. तुमचा कंटेंट असा दिसला पाहिजे की जो तुम्ही स्वतः तयार केला आहे, तुम्ही स्वतः शूट केला आहे, तुम्ही स्वतः एडिट केलेला आहे आणि स्वतः प्रयत्न घातले आहेत त्याच्यामध्ये. ही गोष्ट युट्यूबला स्पष्टपणे दिसली पाहिजे. लो इफर्ट्स कंटेंट चालत नाही. लो इफर्ट्स कंटेंट म्हणजे काय? काही असे कंटेंट असतात ज्यात फारसा प्रयत्न दिसत नाही, असे व्हिडिओ युट्यूबवर चालतही नाही. उदाहरणार्थ, समजा कोणी अॅनिमेशन व्हिडिओ बनवत आहे, तो छोटा भीमचं अॅनिमेशन बनवत आहे, पण तो काय करतो? तो व्हिडिओ जवळजवळ तसाच ठेवतो, फक्त थोडाफार मायनर एडिट करतो आणि बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे बदलतो आणि तोच व्हिडिओ अपलोड करतो. आता युट्यूबच्या नजरेतून पाहिलं तर तो व्हिडिओ जवळजवळ सेमच दिसतो, त्यात काही फार मोठे बदल दिसत नाही, म्हणून तो व्हिडिओ लो इफर्ट कंटेंट म्हणून धरला जातो. याचा परिणाम काय होतो? तुमचं पेज आहे ना, तुमचा चॅनल मॉनिटाईज केलं जात नाही. मॉनिटाईज नाही झालं म्हणजे तुम्ही पैसे कमवू शकत नाही, म्हणजे तुम्ही लो इफर्ट कंटेंट सुद्धा करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर लो इफर्ट कंटेंट नसावा. तुमचा कंटेंट ओरिजिनल असलाच पाहिजे. त्यामध्ये तुमचा स्वतःचा चेहरा, स्वतःचा आवाज आणि तुमचा प्रयत्न दिसला पाहिजे. असं नाही की नेहमी चेहरा आणि आवाज असायलाच हवा. तुम्ही फेसलेस व्हिडिओ सुद्धा बनवू शकता आणि फेसलेस चॅनल सुद्धा चालू शकतो, पण तुमचा इफर्ट दिसायला हवा. खूप जण विचार करतात, हा एआय ने बनवलेला व्हिडिओ मॉनिटाईज का? तर उत्तर आहे
होईल, नक्की होईल, पण त्यात तुमचा स्वतःचा प्रयत्न दिसला पाहिजे. तुम्ही AI वापरून वेगवेगळे व्हिडिओ बनवत असाल, त्यावर स्वतः व्हॉइस रेकॉर्डिंग करत असाल, स्वतः एडिटिंग करत असाल आणि व्यवस्थित कंटेंट सादर करत असाल तर कंटेंट मॉनिटाईज होऊ शकतो. व्हिडिओमध्ये काही अडचण येणार नाही, पण जर तुम्ही सतत तेच व्हिडिओ फक्त थोडेफार बदल करून वारंवार अपलोड करत असाल तर तुम्हाला मॉनिटायझेशन मध्ये समस्या येऊ शकते आणि तुमचा कंटेंट लो इफर्ट म्हणून धरला जाईल. आता मला आशा आहे की तुम्हाला सगळं नीट समजलं असेल. मी इतकं सगळं सांगितलं, पण अजून एक पॉलिसी आहे जी आता तुम्हाला खूपच कडक झाली आहे, ती म्हणजे सर्कमेशन पॉलिसी. ही पॉलिसी इतकी स्ट्रिक्ट झाली आहे की खूप सारे चॅनल यामुळे बंद होत आहेत. म्हणजे तुम्ही अशी कोणतीही चूक करू नका ज्यामुळे तुमचा संपूर्ण चॅनल डिलीट होईल. जर एकदा चॅनल डिलीट झाला तर तो परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच, युट्यूबवर टिकायचा असेल तर 100% ओरिजिनल प्लस मेहनतीनंच हवा. कधी तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवून स्वतःच्या आवाजात चॅनल चालवत असाल तरी युट्यूब तुमचा चॅनल डिलीट करू शकतो. हा युट्यूबचा नियम आहे. खूप लोकांचे चॅनल डिलीट होत आहे आणि अनेकांना कारणही समजत नाही. म्हणूनच तुम्हाला युट्यूबच्या पॉलिसीज प्रमाणे काम करावं लागेल. जर चॅनल डिलीट झाला तर संपूर्ण चॅनल कायमचा बंद होऊ शकतो, कारण युट्यूबकडे पूर्ण अधिकार आहे. ते कारण म्हणून सर्कमेशन लिहू शकतात आणि त्यावर तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणून ही पॉलिसी खूपच कडक आहे. त्यामुळे युट्यूबवर काम करताना खूपच काळजीपूर्वक करा आणि अशी कोणतीही चूक करू नका ज्याच्यामुळे तुमचा चॅनल कायमचा बंद होईल. युट्यूबवर होतं असं नाही. आताच्या काळात इंस्टाग्राम खूपच कडक झाला आहे. सर्कमेशन बाबतीत जर इंस्टाग्रामवर तुमचं एखादं पेज डिलीट झाला तर तुम्ही नवीन पेज तयार करू शकत नाही. हे सुद्धा लक्षात ठेवा. हीच गोष्ट आता युट्यूबवर सुद्धा लागू आहे. बाकी कुठलाही मोठा बदल आलेला नाही. जितक्या पॉलिसीज आधी होत्या त्या तशाच आहेत. गुगल सुद्धा हेच करू शकतं. गुगलमध्ये जसं हार्मफुल कंटेंट, डेंजरस कंटेंट, चाइल्ड सेफ्टी, सेक्शुअल कंटेंट या सगळ्या गोष्टींसाठी नियम आहेत, तसेच इथेही आहेत. हे सगळे नियम आधी सारखेच आहेत. मी फक्त तुम्हाला मुख्य नवीन बदल सांगितलेला आहे. बाकी इतर कोणत्याही मोठा अपडेट नाही. सर्कमेशन बाबतीत मात्र कुठलीही चूक होऊ नये याची विशेष काळजी घ्या. बाकी तुम्हाला सगळं समजलं असेल अशी आशा आहे. काही शंका असतील तर कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद.